मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज भरण्यासाठी कोणीही एजंट म्हणून काम करत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल। जिल्ह्यात आजपर्यंत या योजनेत 8,000 महिलांचे अर्ज दाखल झाले असून राज्य शासनाची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली जाते आहे। जिल्ह्यात या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने रूपरेषा ठेवण्यात आली आहे। तरी ग्रामीण भागातील जिल्हा परिषद सोलापूर शहरासाठी सोलापूर महानगरपालिका नगरपालिका क्षेत्रासाठी संबंधित नगरपालिकांनी या योजनेत जास्तीत जास्त पात्र महिला लाभार्थी सहभागी होण्यासाठी जनजागृती अर्ज दाखल करण्याची माहिती तसेच कागदपत्राच्या अनुषंगाने संबंधित लाभार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करावे असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत। नियोजन भवन येथील सभागृहामध्ये आयोजित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जिल्ह्यात अंमलबजावणीसाठी रूपरेषा तयार करण्याच्या अनुषंगाने आयोजित बैठक आयोजित करण्यात आली होती। त्यावेळी मार्गदर्शन करताना कुमार आशीर्वाद बोलत होते। त्यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त मच्छिंद्र घोलप, जिल्हा नगरपालिका प्रशासनाधिकारी वीणा पवार, प्रांताधिकारी सदाशिव कडुणे, जिल्हा महिला बालविकास अधिकारी आर.बी. काटकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालविकास प्रसाद मिरकले, बालविकास प्रकल्पाधिकारी विजय खोमणे, सर्व तहसीलदार मुख्य अधिकारी उपस्थित होते।